हॅलो स्टुडंट. इन लास्ट क्लास व्हॉट वी कम्प्लिटेड आठवते सर्वांना काय कम्प्लीट केलं होतं? इन्क्लाइंड प्लेनवरची केस. ओके. मग इन्क्लाइंड प्लेनवरच्या केस नंतर आपल्याला काय पाहायचं आहे आता? इन दिस केस वी हॅव टू सी व्हॉट वी हॅव टू सी नेक्स्ट केसेस ऑफ द पेंडुलम. चला पुढची केस लिहून घ्या. काय आहे? इफ लेंथ ऑफ द पेंडुलम इज, प्रॉब्लेम घेऊयात थोडेसे पर्सेंटेज प्रॉब्लेमचे केसेस. राईट डाऊन. इफ लेंथ ऑफ द पेंडुलम इज decreased by 5%. If length of the pendulum is decreased by 5%, then percentage change in its time period will be. Then percentage change in its time period will be. Okay. नीट बघा इकडं. If length of pendulum decreased by 5%. पेंडुलमची लेंथ कितीनं डिक्रीज केली? 5%. मग पर्सेंटेज चेंज इन टाइम पिरियड, पर्सेंटेज चेंज इन टाइम पिरियड आपल्याला काढायचं. मग हे कसं काढणार पर्सेंटेज चेंज इन टाइम पिरियड? तर सिंपल काय करायचं की व्हेन लेंथ इज, म्हणजेच पर्सेंटेज प्रॉब्लेम बिलो 10% असेल त्याची टेक्निक यूज करायची. बिलो 10%ची टेक्निक. मला माहित नाही तुम्हाला माहित आहे की नाही, ते ऑलरेडी पाहत असतो आपण. बघा, बिलो 10% जर असतील तर एकदम सिंपल वेनं प्रॉब्लेम्स करत असतात. सरळ जे काढायचे आणि जे दिले दोघातलं रिलेशन लिहायचं. जे काढायचे आणि जे दिले. मग जे काढायचे टाइम पिरियड डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अंडर रूट काय आलं? लेंथ. मग आता जे दिले आणि जे काढायचे ह्याच्यात रिलेशन इज इक्वल्स टू, प्रोपोर्शनलला इक्वल्स टू लिहा एल रेज टू 1/2. सो टी इक्वल्स टू पॉवरला सरळ समोर घेऊन या 1/2 इंटू एल, 1/2 इंटू. आता बघा कसं सबस्टिट्यूशन करणार. लेंथ डिक्रीजेस बाय 5%. डिक्रीजेस म्हणलं की काय लिहित जा? -5. डिक्रीजेस म्हणलं की काय लिहित जा? -5. मग हे 2 कॅन्सल, हे -5 कॅन्सल करून काय येईल? -2.5%. सो आन्सर विल बी, आन्सर काय असेल? टाइम पिरियड डिक्रीजेस बाय 2.5%. म्हणजेच हे मायनस साईन काय इंडिकेट करत असतं? डिक्रीजेस. मायनस साईन काय इंडिकेट करत असतं? डिक्रीजेस. नीट बघा इकडं. लेंथ डिक्रीजेस बाय 5% म्हणलंय. मग डिक्रीज्ड बाय 2.5% हे काय आलं आपलं आन्सर? टाइम पिरियड डिक्रीजेस बाय 2.5%. परत एकदा सांगतो, नीट बघा. जर बिलो 10% जर प्रॉब्लेम असतील तर सगळ्यात पहिलं रिलेशन लिहा. जे गिवन आहे, जे दिलेलं आहे आणि जे काढायचे. जे दिलेलं आहे आणि जे काढायचे या दोघांमध्ये रिलेशन लिहा. काय दिले? लेंथ. काढायचे टाइम पिरियड. रिलेशन टाइम पिरियड डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट एल. मग सरळ प्रोपोर्शनॅलिटी काढून इज इक्वल्स टू लिहा टी इज इक्वल्स टू रूट एलला एल रेज टू 1/2. सरळ पॉवरला समोर घ्या 1/2 इंटू एल. आता व्हॅल्यू कसं ठेवायच्या? डिक्रीजेस म्हणलं की मायनस साईन, इन्क्रीजेस म्हणलं की प्लस साईन. मग आता इथे लेंथ डिक्रीजेस बाय 5 म्हणलंय म्हणून मी -5 ठेवलंय. हे 2 5 जा 2.5. मायनस साईन इंडिकेट डिक्रीजेस, म्हणजे टाइम पिरियड डिक्रीजेस बाय 2.5. ओके. राईट डाऊन नेक्स्ट. If g is decreased by 4%, if g is decreased by 4%, then percentage change in time period will be. नीट बघा. If g is decreased by 4%, then percentage change in time period will be. सेम तसंच. जे दिलंय, जी दिले, काढायचे टी. जे दिले, जे काढायचे त्याच्यामध्ये काय लिहा? रिलेशन. मग टाइम पिरियड आणि जी मध्ये रिलेशन टी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू काय लिहिणार? रूट जी. म्हणजेच टी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू रूट जी म्हणजेच काय? जी रेज टू 1/2. दिले कोण? टाइम पिरियड. दिले कोण? जी. काढायचे कोण? टाइम पिरियड. म्हणजे टाइम पिरियड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू रूट जी. मग टाइम पिरियड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू रूट जी म्हणजे जी रेज टू 1/2. मग जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू जी रेज टू 1/2 ला वरी घ्या. वरी घेतलं तर काय होईल? -1/2. पॉवरचं साईन चेंज. पुढं काय असतं? पॉवरला समोर घ्या. पॉवरला समोर -1/2 इंटू जी. अकॉर्डिंग टू गिव्हन सबस्टिट्यूशन करा. जी डिक्रीजेस बाय काय म्हणले? जी डिक्रीजेस बाय 4%. डिक्रीजेस म्हणजे -4. हे मायनस मायनस प्लस, मायनसच का? डिक्रीजेस बाय 4. मग हे 2 जा काय आलं? 4. म्हणजे आन्सर किती आलं? +2%. प्लस इंडिकेट इन्क्रीजेस. इन्क्रीजेस बाय 2%. म्हणजेच टाइम पिरियडचा आन्सर काय आलं? इन्क्रीजेस बाय 2%.
म्हणजेच इन दिस केस किंवा इन दिस प्रॉब्लेम टाइम पिरियड इन्क्रीजेस बाय 2%. समजलं? स्टेप नीट बघा. जे दिलंय, जे काढायचंय त्याच्यामध्ये रिलेशन दिलं. दिले कोण? जी. काढायचंय कोण? टी. टी आणि जी मध्ये रिलेशन लिहा. काय रिलेशन? टी इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रूट जी. मग टी इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रूट. रूट म्हणजे जी रेज टू 1/2. त्याला वरी घ्या, जी रेज टू -1/2. लक्षात? मग जी रेज टू -1/2 वरी गेलं. सो टी इज इक्वल्स टू, पॉवरला समोर घ्या, -1/2 इंटू जी. सो -1/2. जी काय म्हणले? डिक्रीजेस बाय 4%. डिक्रीजेस म्हणजे -4. मायनस मायनस प्लस, हे 2 2 जा 4, हे +2 आलं म्हणजे +2%. प्लस म्हणजे इन्क्रीजेस बाय 2%, म्हणजे टाइम पिरियड इन्क्रीजेस बाय 2%. लक्षात? ओके. नेक्स्ट पुढचा. A bob of density rho b, right now, a bob of density rho b of simple pendulum, a bob of density rho b, rho b रे, rho b, rho काढून b, is dipped in a liquid, is dipped in a liquid of density rho l, of density rho l, and pendulum is made to oscillate, and pendulum is made to oscillate inside liquid, and pendulum is made to oscillate inside liquid, then time period of pendulum will be, then time period of pendulum will be. बघा इकडं काय आहे? हा सिंपल पेंडुलम, हा बॉब, आणि ह्या बॉबला कुठं डीप केलंय? लिक्विड मध्ये. आता खूप इम्पॉर्टंट मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे, आणि हा कम्प्लिटली, आणि ह्या बॉबची डेन्सिटी आहे रो बी, लिक्विडची डेन्सिटी आहे रो एल. बॉबची डेन्सिटी रो बी आणि लिक्विडची डेन्सिटी काय आहे? रो एल. ओके. आता नीट बघा, कुठलीही बॉडी जी असते, कुठलीही बॉडी म्हणतोय, जर कम्प्लिटली डीप्ड इनसाइड लिक्विड असते, कम्प्लिटली डीप्ड इनसाइड लिक्विड असते, तर त्याच्यावरती जो फोर्स ऍक्ट होत असतो हा mg नसून ॲपिरंट वेट असतो. mg नसून काय असतो? ॲपिरंट वेट. मग आता बघा ह्याला टॅकल कसं करणार? मग आता बघा ह्याच्यावरती डाऊनवर्ड डायरेक्शनला कोणता फोर्स असतो? mg. डाऊनवर्ड डायरेक्शनला कोणता फोर्स असेल? बॉबचं mg. बट ह्या बॉब वरती अपवर्ड डायरेक्शनला, या बॉब वरती अपवर्ड डायरेक्शनला जो काही फोर्स लागत असतो, या फोर्सला कोणता फोर्स म्हणत असतात? बायोन्सी फोर्स. या फोर्सला कोणता फोर्स म्हणत असतात? बायोन्सी फोर्स. डाऊनवर्ड डायरेक्शनला काय असेल? mg. अपवर्ड डायरेक्शनला कोणता फोर्स असेल? बायोन्सी फोर्स. मग याच्यावरचा नेट फोर्स जो असतो, व्हॉट इज नेट फोर्स? मग नेट फोर्स म्हणजेच काय असतो? mg मायनस बायोन्सी फोर्स. नेट फोर्स म्हणजे काय झाला? mg मायनस बायोन्सी फोर्स. नाउ व्हॉट इज मेंड बाय द बायोन्सी फोर्स? व्हॉट इज मेंड बाय द बायोन्सी फोर्स? आता बघा बायोन्सी फोर्स म्हणजे काय असतं. समजा मी काय केलं, एक कम्प्लिटली लिक्विड फिल करून घेतलं, एक लिक्विड कम्प्लिटली फिल केलं, बरोबर, आणि ह्याच्यामध्ये एखादी बॉडी टाकली, ह्याच्यामध्ये एखादी काय काढली? बॉडी टाकली. किती व्हॉल्यूमची सांगा मला? एखादी बॉडी ह्याच्यामध्ये टाकली, तर लिक्विड फॉल होणार, बरोबर. लिक्विड काय होणार? फॉल. आणि हे जे काही लिक्विड फॉल झालं, हे जे काही लिक्विड फॉल झालं, ह्या फॉल लिक्विडचं वेट, ह्या फॉल लिक्विडचं वेट म्हणजेच m' पकडू, त्यालाच कोणता फोर्स म्हणतात? बायोन्सी फोर्स. किंवा दुसरं म्हणत असतात व्हॉल्यूम किंवा वेट ऑफ, बायोन्सी फोर्सला वेट ऑफ डिस्प्लेस्ड लिक्विड. जे काही लिक्विड डिस्प्लेस झालं, त्या लिक्विडचं डिस्प्लेस्ड वेट म्हणजे पण काय असतं? बायोन्सी फोर्स.
मला सांगा बॉडीचं जेवढं व्हॉल्यूम असेल तेवढंच व्हॉल्यूम कुठं पडलं बाहेर लिक्विडचं, आणि जितकं व्हॉल्यूम लिक्विडचं बाहेर पडलं त्या व्हॉल्यूमचं वेट केलं तर त्याच वेटला कोणता फोर्स म्हणत असतात? बायोन्सी फोर्स. नीट लक्षात घ्या. बायोन्सी फोर्स म्हणजे काय असतो? बायोन्सी फोर्स हा अपोज करत असतो. एखादी बॉडी जर कम्प्लिटली डिप्ड इनसाइड लिक्विड असेल तर त्याच्यावरती काय करत असतो? बायोन्सी फोर्स अपोज करत असतो. मग हा बायोन्सी फोर्स किती असतो? हा बायोन्सी फोर्स असतो वेट ऑफ डिस्प्लेस्ड लिक्विड इतका. कुणा इतका असतो? वेट ऑफ डिस्प्लेस्ड लिक्विड. मग वेट ऑफ डिस्प्लेस्ड लिक्विड म्हणजे कसं? फॉर एक्झाम्पल काय आहे, मी एकदम पाणी भरून घेतलं काठोकाठ एका बादलीत आणि त्याच्यामध्ये व्ही व्हॉल्यूम काहीतरी टाकलं. व्ही व्हॉल्यूम टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये व्ही व्हॉल्यूम इतकंच लिक्विड काय होणार? खाली पडणार. मग हे जे काही फॉल लिक्विड झालं ह्याच्यामधनं खाली जे पडलं, फॉल झालं, त्या लिक्विडचं वेट एम डॅश जी पकडून त्यालाच काय म्हणतात? बायोन्सी फोर्स. पण जे काही वेट ऑफ लिक्विड डिस्प्लेस्ड झालं त्यालाच कोणता फोर्स म्हणतात? बायोन्सी फोर्स. लक्षात बायोन्सी फोर्स म्हणजे काय आहे ते. मग आता बघा एन जी मायनस बायोन्सी फोर्स एम डॅश जी. मला सांगा हे एम डॅश मास कुणाचं आहे? लिक्विडचं. एम डॅश मास कुणाचं आहे? लिक्विडचं. मग आता काय करूयात? मास एम जीला कॉमन घेऊयात. चलतं एम जीला कॉमन घेतलं तर वन मायनस इथं काय उरेल? ह्याच्याकडे एम जी नव्हतं म्हणून एम डॅश अपॉन कशानं डिवाइड करावं लागेल? एमनं. कळलं? आणि एमनं मल्टिप्लाय करा, एमनं डिवाइड करा. एमनं मल्टिप्लाय एमनं डिवाइड केलं तर एम जी कॉमन आलं, आतमध्ये काय उरलं? एम डॅश अपॉन एम. मग एम जी इंटू सबस्टिट्यूट व्हॅल्यू वन मायनस एम डॅश कुणाचं आहे? एम डॅश लिक्विडचं. मासलाच डेन्सिटी इंटू काय लिहिता येतं? व्हॉल्यूम. सो काय लिहिता येतं? मासलाच मास इज इक्वल्स टू डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. हे लिक्विडचं म्हणून रो एल अपॉन इंटू व्हॉल्यूम. हे मास डेन्सिटी ऑफ बॉडी इंटू व्हॉल्यूम. मला सांगा व्हॉल्यूम काय होईल? कॅन्सल. का व्हॉल्यूम कॅन्सल होईल? कळलं का रे दाद्यांनो? कळलं का? का कॅन्सल होईल व्हॉल्यूम? कारण जितकं व्हॉल्यूम बॉडीचं असतं तितकंच व्हॉल्यूम बाहेर पडलेल्या कुणाचं असतं? लिक्विडचं. म्हणून व्हॉल्यूम काय झालं? कॅन्सल. मग मला सांगा आता इथला जो काही नेट फोर्स आला, नेट फोर्सलाच कोणतं वेट म्हणत असतात? ॲपेरंट वेट. मग हा ॲपेरंट वेट हा कुणा इतका असतं? एम जी इंटू वन मायनस रो एल अपॉन रो बी. सो माइंडेड एखादी बॉडी जर कम्प्लिटली लिक्विडमध्ये असेल, तर इथून पुढं त्या वेटला एम जी नाही म्हणायचं, तर त्या वेटला कोणतं वेट म्हणायचं? ॲपेरंट वेट. आणि त्याचा फॉर्म्युला काय वापरायचा? एम जी इंटू वन मायनस रो एल बाय रो बी. आलं लक्षात? नीट बघा, हे कधीच विसरायचं नाही. काय असतं? एखादी बॉडी जर हँग इयरमध्ये करत असेल, इयरमध्ये करत असेल तर वेट काय असतं? एम जी. पण तीच बॉडी जर लिक्विडमध्ये करत असेल तर व्हर्टिकली डाऊनवर्ड एम जी, अपवर्ड डायरेक्शनला बायोन्सी फोर्स असतो, जो की बायोन्सी फोर्स अपोज करत असतो. मग हा बायोन्सी फोर्स म्हणजे काय? एखाद्या जर लिक्विडमध्ये व्ही व्हॉल्यूमची बॉडी टाकली तर तेवढंच व्हॉल्यूमचं लिक्विड काय होणार? डिस्प्लेस. आणि जर हे काटोकाठ भरलेलं असेल एखादं टब वगैरे आणि त्याच्यातनं तेवढंच व्हॉल्यूम काय होणार? लिक्विडचं फॉल होणार. म्हणजे फॉल लिक्विडचं जे काही वेट असतं त्याला एम डॅश जी म्हणून त्यालाच बायोन्सी फोर्स म्हणतात. किंवा जितकं लिक्विडचं वेट ऑफ डिस्प्लेस झालं किंवा व्हॉल्यूम ऑफ लिक्विड डिस्प्लेस झालं, याला कसं पण लिहा, व्हॉल्यूम म्हणा. व्हॉल्यूम ऑफ लिक्विड जेवढं काही डिस्प्लेस झालं आणि त्या व्हॉल्यूमचं वेट म्हणजेच त्या वेटलाच कोणता फोर्स म्हणत असतात? बायोन्सी फोर्स. मग आता बघा एम जी मायनस, ओके, बायोन्सी फोर्स म्हणजे काय? एम डॅश जी. एम डॅश कुणाचं? मास लिक्विडचं. मी एमनं मल्टिप्लाय केलं, एमनं डिवाइड. हे एम जी कॉमन आला, वन मायनस एम डॅश बाय एम. एम डॅश म्हणजे लिक्विडसाठी मास डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम, रो एल इंटू व्हॉल्यूम, रो बी इंटू व्हॉल्यूम. व्हॉल्यूम कॅन्सल. आणि लिक्विडचं आणि त्या बॉडीचं व्हॉल्यूम काय असतं? सेम असतं. मग काय आलं? हे एम जी कॉमन, एम जी इंटू वन मायनस रो एल अपॉन रो बी. सो एफ नेट इज इक्वल्स टू डब्ल्यू ॲपॅरंट म्हणजे एम जी इंटू वन मायनस रो एल बाय रो बी. दिस इज द एक्सप्रेशन फॉर द नेट फोर्स. किंवा हेच कुणासाठी झालं? ॲपेरंट वेटसाठी. ओके. मग आता नीट बघा, मग आता हे कुणासाठी झालेलं आहे? एफ नेट डब्ल्यू ॲपॅरंटसाठी. मग आता ह्याला कसं टॅकल करणार?
मग आता आपल्याला माहित आहे टाइम पिरियड इज इक्वल्स टू 2π√L अपॉन जी नेट. जी नेटची व्हॅल्यू काय येणार आहे, जी इंटू 1 मायनस रो एल अपॉन रो बी. दिस इज द जी नेट. कारण फक्त काय उडवून टाका इथलं, मास. कारण एफ नेट म्हणजेच एम इंटू जी नेट. एफ नेट म्हणजेच एम इंटू जी नेट. हे एम एम कॅन्सल होईल. जी नेट काय आलं, जी इंटू 1 मायनस रो एल बाय रो बी. दिस इज द एक्सप्रेशन फॉर टाइम पिरियड. मग आता इथून पुढं लक्षात ठेवा, इथून पुढं अख्खं तुमचं नीट होईपर्यंत जर इयरमध्ये बॉडी असेल तर त्याचं वेट काय असतं, एम जी. आणि जर एखादी बॉडी इनसाइड द लिक्विड असेल, व्हॉट आय एम सेइंग, एखादी बॉडी जर इनसाइड लिक्विड असेल तर त्याचं वेट किती असतं, त्याचं वेट हे काय असतं, डब्ल्यू अपॅरंट. आणि डब्ल्यू अपॅरंट म्हणजेच काय असतं, एम जी इंटू 1 मायनस रो एल बाय रो बी. एम जी इंटू 1 मायनस रो एल बाय रो बी हे कोणतं वेट असतं, अपॅरंट वेट. मग आता बघा ह्याच्यामध्ये एक दोन कंडिशन विचारतात. पहिली कंडिशन, रो एल इज इक्वल्स टू रो बी. रो एल रो बी सेम आहेत. मग चला सांगा रो एल रो बी सेम असतील तर रो एल बाय रो बी किती येईल, हे 1. 1 मायनस 1 0. एनिथिंग बाय 0 काय होईल, इन्फिनिटी. म्हणजे टाइम पिरियड काय होऊन जाईल, इन्फिनिटी. म्हणजे काय येईल, पेंडुलम डज नॉट ऑसिलेट. पेंडुलम ऑसिलेट होईल का, नाही. म्हणजे पेंडुलम डज नॉट ऑसिलेट. म्हणजे एखादी जर बॉडी इमर्स्ड केली लिक्विडमध्ये आणि दोघांची डेन्सिटी सेम असेल तर टाइम पिरियड इन्फिनिटी होतो. पेंडुलम डज नॉट ऑसिलेट. कसं बघा, रो एल रो बी सेम आहेत, रो एल रो बी कॅन्सल होतील. 1 1 मायनस 1 0. एनिथिंग बाय 0 काय येईल, इन्फिनिटी. म्हणजे टाइम पिरियड काय येईल, इन्फिनिटी. आणि टाइम पिरियड इन्फिनिटी म्हणजेच ह्याचा मिनिंग काय असतो, पेंडुलम डज नॉट ऑसिलेट. ओके, नेक्स्ट. डबल काय, ह्याला ट्रिपल स्टार करून ठेवा या केसला. मेक द ट्रिपल स्टार. ओके, कारण हा जो फॉर्म्युला आहे ॲपेरंट वेटचा, ॲपेरंट वेटचा फॉर्म्युला आता नीट होईपर्यंत विसरायचा नाही. काय असतो रे ॲपेरंट वेटचा फॉर्म्युला, एम जी इंटू 1 मायनस रो एल अपॉन रो बी. हा कुणासाठी फॉर्म्युला असतो, ॲपेरंट वेटसाठी. ओके, नेक्स्ट. आता बघा नेक्स्ट पण केस खूप इम्पॉर्टंट केस पाहणार आहोत आपण. राईट डाऊन. 2 पेंडुलम, 1 इज शॉर्टर and other is longer. Write down next. A 2 pendulum, one is shorter and other is longer, having length ls and ll. 2 pendulum, one is shorter and other is longer, having length ls and ll, and time period ts and tl, and time period ts and tl are made to oscillate at same time, are made to oscillate at same time. After how many oscillations, after how many oscillations they will come in the same phase. After how many oscillations they will come in the same phase. They will come in the same phase. बघा हे थोडंसं किचकट आहे समजायला. समजायला थोडंसं काय आहे, किचकट. पण याचे प्रॉब्लेम्स खूप इझी आहेत. कारण मी तुम्हाला काय डिराईव्ह करून देणार आहे, फॉर्म्युला. काय म्हणलंय त्यानं, 2 पेंडुलम आहेत आपल्याकडे. एक आहे शॉर्टर, बरोबर, आणि दुसरा आहे लॉंगर. एक आहे शॉर्टर आणि दुसरा काय आहे, लॉंगर. 1 पेंडुलम इज शॉर्टर पेंडुलम, अनदर पेंडुलम इज लॉंगर पेंडुलम. मग आता बघा शॉर्टरची लेंथ किती आहे, एल एस, आणि लॉंगरची लेंथ किती आहे, एल एल. शॉर्टरची लेंथ एल एस, लॉंगरची लेंथ एल एल. शॉर्टरचा टाइम पिरियड टी एस, लॉंगरचा टाइम पिरियड टी एल. मग मला सांगा ऑब्वियसली टाइम पिरियड ऑफ लॉंगर ग्रेटर दॅन टाइम पिरियड ऑफ काय असेल, शॉर्टर. त्यानं काय म्हणलंय, सायमल्टेनियसली दोघांना ऑसिलेट केलं तर आफ्टर हाऊ मेनी ऑसिलेशन्स कम टू द सेम फेज, परत ते काय येतील, सेम फेजमध्ये येतील. ओके, हे व्हिडिओमध्ये मला एवढं व्यवस्थित सांगता येणार नाही, तरी पण मी ट्राय करतो. पण तुम्ही जर फेस टू फेस असता तर मी हे खूप भारी सांगितलं असतं. ओके,
आता बघा तरी पण मी एकदम भारी सांगतो. आपण दोन पेंडुलम कन्सिडर करू. एक शॉर्टर पेंडुलम, दुसरा झाला लॉंगर पेंडुलम. एक झाला शॉर्टर पेंडुलम, दुसरा झाला लॉंगर पेंडुलम. मग या शॉर्टर पेंडुलमचा टाइम पिरियड कन्सिडर करा 1 सेकंद. किती सेकंद? 1 सेकंद. ओके, किंवा थोडासा जास्त घेऊयात, 4 सेकंद कन्सिडर करा. याचा कन्सिडर करूयात 5 सेकंद. याचा 4 सेकंद, ह्याचा किती कन्सिडर करूयात 5 सेकंद. आलं लक्षात? मग आता मला सांगा व्यवस्थित, मी एक एक टाइम पिरियड बोलतो, तुम्ही व्यवस्थित बोलायचं. मला सांगा आफ्टर 5 सेकंद, मी एक इथं टाइम लिहितो, आफ्टर 5 सेकंद किंवा आफ्टर 4 सेकंद. आफ्टर 4 सेकंद हा शॉर्टर लॉंगर. आफ्टर 4 सेकंद शॉर्टरचे किती ऑसिलेशन होतील? 1. आफ्टर 4 सेकंद शॉर्टरचे ऑसिलेशन्स किती होतील? 1. आलं लक्षात? लॉंगरचे किती होतील? 1 ऑसिलेशनला 1 सेकंद कमी. आलं लक्षात? नीट बघा कसं ते. 4 सेकंदाला मी टाइम घेतला 4 सेकंद. 4 सेकंदात शॉर्टरचे किती होतील? 1. लॉंगरचे किती होतील? 1 ऑसिलेशन कंप्लीट व्हायला किती सेकंद लागणार आहेत? 5. म्हणजे 1 ऑसिलेशनला 1 सेकंद कमी. समजा 8 सेकंद. 8 सेकंदात शॉर्टरचे किती होतील? 2. किती होतील? 2. लॉंगरचे किती होतील? 2 ऑसिलेशनला आधीचा 1 सेकंद आणि नंतरचा 1 सेकंद, 2 सेकंद कमी. 2 सेकंद कमी. चला 12ला किती होतील? ह्याचे 3. 12 सेकंदाला ह्याचे 3 ऑसिलेशन्स. ह्याचे 3 ऑसिलेशनला 3 सेकंद कमी. तिसऱ्या ऑसिलेशनला 3 सेकंद कमी. 12 नंतर किती होतील? 16 सेकंद. 16 सेकंदात ह्याचे किती ऑसिलेशन होतील? 4. ह्याचे किती होतील? 4 ऑसिलेशनला 4 सेकंद कमी. 4 ऑसिलेशनला किती सेकंद कमी? 4. 20 सेकंदात ह्याचे किती ऑसिलेशन्स होतील? हे टाइमच्या व्हॅल्यू, टाइम टी इज इक्वल्स टू 4 सेकंद. ह्याच्यात 20 सेकंदाला ह्याचे किती ऑसिलेशन्स होतील? 5. आणि ह्याचे किती? 5 ऑसिलेशनला 5 सेकंद कमी. 5 ऑसिलेशनला 5 सेकंद कमी म्हणजे 5 सेकंदाचा किती ऑसिलेशन होतो? 1 ऑसिलेशन. म्हणजे 5 ऑसिलेशनला 1 ऑसिलेशन कमी म्हणजे ह्याचे किती ऑसिलेशन्स व्हायले? 4 ऑसिलेशन्स. आलं लक्षात? म्हणजेच 20व्या सेकंदाला ह्याचे कंप्लीट किती ऑसिलेशन्स व्हायले? शॉर्टरचे 5 आणि लॉंगरचे किती ऑसिलेशन्स व्हायले? 4. मग ते कुठं आले? सेम फेजमध्ये. म्हणजे पहिल्यांदा 20व्या सेकंदाला त्यांनी किती फेजमध्ये आले? सेम फेजमध्ये. मग पुन्हा परत किती वेळेला येतील? 40व्या सेकंदाला. पण त्यावेळेस दोघांच्या ऑसिलेशन मधला जो डिफरन्स असेल, हा ऑसिलेशन मधला डिफरन्स कितीचा असेल? 2चा. परत एकदा मीट होतील. किती ऑसिलेशन मधला डिफरन्स असेल? 3चा. परत मीट होतील. कितीचा होईल? 4चा. पण ते पुढचं काढत बसायचं नसतं, पहिल्यांदाच मीट होण्याचं काढत बसायचं असतं. मग फर्स्ट टाइम मीट होण्यासाठी नीट बघा बरं, आता लिहितो मी शॉर्टर पेंडुलमचे आणि लॉंगर पेंडुलमचे. आधी लॉंगर पेंडुलम, शॉर्टर पेंडुलम. लॉंगर पेंडुलमचे जर n ऑसिलेशन्स असतील, लॉंगर पेंडुलमचे किती आहेत? 4. आणि लॉंगरचे किती आहेत? 4. लॉंगर पेंडुलमचे n ऑसिलेशन. शॉर्टरचे किती आहेत? 5. 1 न जास्त. 1 न जास्त म्हणजेच किती असतील? n+1. सो फर्स्ट टाइम मीट होण्यासाठी जर लॉंगर पेंडुलमचे n ऑसिलेशन्स असतील तर शॉर्टर पेंडुलमचे n+1. सेकंड टाइम मीट होण्यासाठी लॉंगर पेंडुलमचे n असतील तर शॉर्टरचे n+2. तिसऱ्यांदा मीट होण्यासाठी n+3. पण आपल्याला फर्स्ट टाइम मीट होण्यासाठीच काढायचं असतं. कसं? नीट बघा, हे n आणि n+1 हे एवढंसं छोटंसं लिहिण्यासाठी मी तुम्हाला एवढं एक्सप्लेनेशन दिलं. कसं? नीट बघा. आता एकाचा 4 सेकंद आहे, दुसराचा 5 सेकंद आहे. मला सांगा 4 सेकंदात ह्याचे किती ऑसिलेशन्स होतील? 1. ह्याचे होतील का? नाही. ह्याला 5 लागणार आहेत म्हणजे 1 सेकंद कमी पडेल. म्हणजे 1 ऑसिलेशनला 1 सेकंद कमी. पुढं 4 दुनी 8. 8 सेकंदाला ह्याचे ऑसिलेशन्स किती होतील? 2. ह्याचे किती होतील? 2 ऑसिलेशन्स. परत 1 सेकंद कमी पडला आणि आधीचा 1 कमी पडलेला म्हणजे 2 सेकंद कमी. त्याच्यानंतर 12 सेकंदाला शॉर्टरचे किती होतील? 3. मग लॉंगरचे किती होतील? 3 ऑसिलेशनला आधीचे 2 सेकंद कमी, ह्या टाइम इंटरव्हल मधला 3 सेकंद कमी. 16ला ह्याचे 4 ऑसिलेशनला 4 कमी. 20ला ह्याचे 5 ऑसिलेशनला 5 सेकंद कमी. 5 सेकंद कमी म्हणजेच 1 ऑसिलेशन कमी. 5 सेकंदात ह्याचं काय होणार आहे? 1 ऑसिलेशन. टाइम पिरियड 5 सेकंद आहे. मग 1 ऑसिलेशन कमी म्हणजेच 5 ऑसिलेशनला 1 ऑसिलेशन कमी म्हणजे ह्याचे किती ऑसिलेशन्स होणार आहेत? 4 ऑसिलेशन्स.
मग आता नीट बघा ना, कसं असणार, स्मॉल टी इज इक्वल्स टू कॅपिटल टी इंटू स्मॉल टी इज इक्वल्स टू कॅपिटल टी इंटू नंबर ऑफ ऑसिलेशन्स. 20 सेकंदाला ह्याचा टाइम पिरियड 4 एन, म्हणजे ह्याचे ऑसिलेशन्स किती होणार आहेत, 5. ह्याचे किती होतील, 20 सेकंद इज इक्वल्स टू टाइम, हे किती टाइम पिरियड किती आहे त्याचा 5 इंटू एन ऑसिलेशन्स किती झाले, 4. बघा बरं, 20 सेकंदाला किती ऑसिलेशन झाले, 4, आणि ह्याचे पण किती ऑसिलेशन झाले, 5. आले का 5च. मग ह्याच्याहून काय कळलं की लॉंगर पेंडुलमचे जेवढे ऑसिलेशन्स होत असतील त्याच्यापेक्षा शॉर्टरचा एक न काय होत असतो, जास्त. म्हणून इन जनरल लॉंगर पेंडुलमचे एन ऑसिलेशन्स असतील तर शॉर्टर पेंडुलमचे किती ऑसिलेशन्स असतात, n+1. माइंड इट, पहिल्यांदा मीट होण्यासाठी. काही जण म्हणतील सर आफ्टर 40 सेकंद पण मीट होतील. मग 40 सेकंदला ह्याचे किती ऑसिलेशन्स होतील बघा, 40 सेकंदला ह्याचे किती होतील, 10, आणि ह्याचे किती होतील, 8. कितीचा फरक पडला, 2चा. दुसऱ्यांदा मीट होताना, तिसऱ्यांदा मीट होताना 3चा, चौथ्यांदा मीट होताना 4चा. पण आपल्याला फक्त कितव्यांदा मीट होतानाचा काढायचंय, पहिल्यांदाच. मग मी लिहिलं लॉंगर पेंडुलमचे n, तर शॉर्टर पेंडुलमचे किती, n+1. मग आता टॅकल करूयात ह्याला. दोघांचे टाइम तर काय आहेत, सेम. म्हणजे टाइम ऑफ लॉंगर पेंडुलम इज इक्वल्स टू टाइम ऑफ शॉर्टर पेंडुलम. म्हणजे टोटल टाइम काय असेल, नंबर ऑफ ऑसिलेशन इंटू इट्स टाइम पिरियड. मग लॉंगरचे ऑसिलेशन्स n इंटू टाइम पिरियड TL, शॉर्टरचे ऑसिलेशन्स n+1 इंटू टाइम पिरियड काय असेल त्याचा, TS. मल्टिप्लाय करा, NTL इक्वल्स टू NTS प्लस काय आलं, TS. हे या साईडला आलं NTL मायनस NTS इज इक्वल्स टू काय आलं, हे TS. n कॉमन आलं, n कॉमन आल्यास आतमध्ये TL मायनस TS इज इक्वल्स टू TS. सो नंबर ऑफ ऑसिलेशन्स किती आले, TS अपॉन TL मायनस TS. दिस इज द फॉर्म्युला फॉर, हा फॉर्म्युला कोणासाठी आला, नंबर ऑफ ऑसिलेशन्स. पण लक्षात ठेवा, ह्याने जे काही आन्सर येणार आहेत हे n कुणाचे असतील रे दाद्यांनो, लॉंगर पेंडुलमचे. पण एक्झामला शॉर्टरचे विचारतात, ह्याच्यामध्ये किती ऍड करायला विसरायचं नाही, 1. मग टाइम पिरियड डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असतं, अंडर रूट लेंथ. मग ह्याला लेंथच्या फॉर्ममध्ये कसं लिहिता येईल, TS ऐवजी अंडर रूट LS, TL ऐवजी अंडर रूट LL मायनस अंडर रूट LS. दिस इज द अनादर फॉर्म्युला फॉर नंबर ऑफ ऑसिलेशन्स फॉर इन टर्म्स ऑफ लेंथ. नीट बघा काय केलं. आता दोघांचे टाइम सेम असतील, ऑसिलेट होण्याचे टाइम नाही, सॉरी, टाइम सेम असतील. टाइम ऑफ लॉंगर शुड बी इक्वल्स टू टाइम ऑफ शॉर्टर. जसं तिथं मी 20 सेकंद दाखवला होता, तसं टाइम ऑफ लॉंगर शुड बी इक्वल्स टू टाइम ऑफ शॉर्टर. मग टाइम म्हणजे काय, नंबर ऑफ ऑसिलेशन्स इंटू टाइम पिरियड. नंबर ऑफ ऑसिलेशन्स काय असतील, नंबर ऑफ ऑसिलेशन्स n इंटू त्याचा टाइम पिरियड TL इज इक्वल्स टू शॉर्टरचे ऑसिलेशन्स n+1 त्याचा टाइम पिरियड TS. मग NTL इक्वल्स टू मध्ये मल्टिप्लाय करा NTS प्लस TS. सो हे या साईडला आले NTL मायनस NTS इज इक्वल्स टू TS. हे मायनस इकडे जाऊन प्लस होईल, सॉरी n कॉमन येईल, TL मायनस TS इक्वल्स टू TS. डिनॉमिनेटरला गेले n. T डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट L. इंस्टेड ऑफ T सबस्टिट्यूट करा अंडर रूट LS अपॉन अंडर रूट LL मायनस अंडर रूट LS. ओके, इथंपर्यंत झालं. मग आता ह्याच्यावरचा लगेच प्रॉब्लेम घेऊन जाऊ, प्रॉब्लेम घेऊन टाकू. मग तुमच्या पण लक्षात येईल की मिस्टेक्स काय होतात ह्याच्यामध्ये, आणि त्या मिस्टेक्स होऊ द्यायच्या नाही आहेत आपल्याला. ते पण सांगेल मिस्टेक्स काय होतात आणि कशा मिस्टेक्स होऊ द्यायच्या नाहीत ते. ओके, राईट डाऊन प्रॉब्लेम लिहा. टू पेंडुलम हॅव्हिंग लेंथ, राईट डाऊन प्रॉब्लेम. टू पेंडुलम हॅव्हिंग लेंथ 1 meter and 1.21 meter, having length 1 meter and 1.21 meter, are made to oscillate simultaneously. After how many oscillations? Again come in the same phase. ओके, बघा लेंथ काय दिल्यात, 1 मीटर अँड 1.21 मीटर. लेंथच्या फॉर्म मधला फॉर्म्युला काय, n इज इक्वल्स टू अंडर रूट LS अपॉन अंडर रूट LL मायनस अंडर रूट LS. अंडर रूट LS अंडर रूट 1 अपॉन अंडर रूट LL 1.21 मायनस अंडर रूट
ls 1. So 1 upon 1.21 square root 1.1 minus 1. So 1 upon 1.1 minus 1 0.1. 1 by 0.1 10. आता नीट बघा, हे 10 ऑसिलेशन्स जे असतील, हे 10 ऑसिलेशन्स हे कुणाचे आले? लॉंगर पेंडुलमचे. शक्यतो तुम्हाला विचारत असतात शॉर्टर पेंडुलमचे. व तुम्हाला फॉर्म्युला माहित आहे, तुम्ही टप 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 व्हॅल्यू ठेवता, टप 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 व्हॅल्यू ठेवता आणि म्हणता की शॉर्टर पेंडुलमला कसं? टप 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 व्हॅल्यू ठेवता, शॉर्टर पेंडुलम विचारला, आन्सर 10 आलं, पहिलाच ऑप्शन 10 असतो, राईट मारता. चुक्या. कारण लॉंगर पेंडुलमचे एन असतील तर शॉर्टर पेंडुलमचे एन प्लस 1 असतात, म्हणजे 10 प्लस 1 म्हणजे किती ऑसिलेशन झाले? 11 ऑसिलेशन्स. सो आन्सर काय असेल? लॉंगर पेंडुलमचे 10 ऑसिलेशन झाले तर शॉर्टर पेंडुलमचे किती होतात? 11. मग चुकतं कुठं? इथंच चुकतं की आन्सर पटकन 10 येतं आणि तुम्ही पहिला ऑप्शन 10 क्लिक करता, कारण 10 हे एन कुणाची व्हॅल्यू होती? लॉंगरसाठी. मग शॉर्टरसाठी त्याच्यापेक्षा एक नाही जास्त, म्हणजे 10 प्लस 1 म्हणजे 10 प्लस 1 किती ऑसिलेशन्स? 11 ऑसिलेशन्स. लक्षात? मग हे बघा, एवढा मी वेळ कशासाठी घातला? हे फॉर्म्युले डिराईव्ह करण्यासाठी. मग हे अंडरस्टँड झालं असेल, व्हेरी गुड. मग हे फॉर्म्युले इम्पॉर्टंट असतात, हे फॉर्म्युले व्यवस्थित करा, व्यवस्थित येऊन जाईल. ओके, नेक्स्ट. राईट डाऊन. अ पेंडुलम इज टाईड इन अ ट्रॉली. A pendulum is tied in a trolley. A pendulum is tied in a trolley. If it moves, if it moves in downward direction, in downward direction on an inclined plane, in downward direction on inclined plane of inclination theta, of inclination theta, then time period of oscillation will be, then time period of oscillation will be. याला ट्रिपल स्टार करून ठेवा किंवा VIMP करून ठेवा. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट करून ठेवा किंवा ट्रिपल स्टार करून ठेवा. बघा आता इकडं काय आहे? ही ट्रॉली, हा अँगल काय आहे? थिटा. आणि ह्याच्यावरनं ही ट्रॉली कुठे यायला? खाली यायला. ओके, आणि ह्याच्यामध्ये हा काय बांधलाय? पेंडुलम. ह्याच्यामध्ये हा काय बांधला होता? पेंडुलम. चला सांगा मला, हा पेंडुलम ट्रॉली खाली यायलास पेंडुलम कसा येणार? लाईक दिस वे. हा पेंडुलम मेकिंग अन अँगल काय आला? थिटा. असा थिटा नाही, अल्फा पकडूया, कन्फ्यूज व्हायचं. मग मला सांगा, वेन ट्रॉली मुव्हिंग इन द डाऊनवर्ड डायरेक्शन, ही ट्रॉली डाऊनवर्ड डायरेक्शनला यायला. मग ही ट्रॉली डाऊनवर्ड डायरेक्शनला येत असताना ट्रॉलीचं काहीतरी ॲक्सलरेशन असेल. मग हे ट्रॉलीचं डाऊनवर्ड डायरेक्शनला येण्याचं ॲक्सलरेशन काय असेल? जी साईन थिटा. हे ट्रॉलीचं डाऊनवर्ड डायरेक्शनला येण्याचं ॲक्सलरेशन काय असेल? जी साईन थिटा. मग आता ह्याचे हे काढूयात. हे आपला बॉबचं मास एम. मग बॉबचं वेट व्हर्टिकली डाऊनवर्ड काय आलं? mg. mgचे दोन कॉम्पोनंट्स घ्या, एक टुवर्ड्स द प्लेन, हे अलॉंग द प्लेन. अलॉंग द प्लेन कोणता असतो? mg साइन थिटा, सर्वांना माहीत आहे ते. हा कोणता असतो? mg कॉस थिटा. आणि हा अँगल थिटा असतो, म्हणजे हा पण अँगल काय असतो? थिटा. कसं ते नीट बघा. या लाईनला परपेंडिक्युलर कोणती लाईन असते? ही लाईन. नीट बघा, या लाईनला परपेंडिक्युलर ही लाईन, आणि या लाईनला परपेंडिक्युलर ही लाईन, या लाईनला परपेंडिक्युलर ही लाईन, या लाईनला परपेंडिक्युलर ही लाईन. मग ह्या दोन लाईनमधला अँगल थिटा असेल तर ह्या दोन परपेंडिक्युलरमधला पण अँगल काय झाला? थिटा. म्हणून थिटाच्या साईडचा कॉम्पोनंट mg काय थिटा, आणि थिटाच्या दूरचा कॉम्पोनंट म्हणजे mg साइन थिटा. मग आता मला नीट सांगा, ह्याच्यावरती कोणता फोर्स ॲक्ट होणार? बॉबवरती. सिस्टीम जर ए ॲक्सलरेशननं जात असेल तर सिस्टीमवरल्या बॉडीवरती कोणता फोर्स ॲक्ट होत असतो? सुडो फोर्स.
मग हा जो सुडो फोर्स असतो, हा सुडो फोर्स सिस्टीम म्हणजे ॲक्सलरेशनच्या अपोजिट डायरेक्शन. ॲक्सलरेशन डाऊनवर्ड असेल तर सुडो फोर्स कुठल्या डायरेक्शनला असतो? अपवर्ड डायरेक्शनला. अपवर्ड डायरेक्शनला म्हणजे हा कोणता फोर्स झाला? सुडो फोर्स. मग आता हा जो काही सुडो फोर्स झाला, हा सुडो फोर्स काय असतो? तर हा सुडो फोर्स असतो मास ऑफ द सिस्टीम. सिस्टीमचं मास. हा सुडो फोर्स काय असतो? मास ऑफ द सिस्टीम इनटू मास ऑफ द सिस्टीम नाही, मास की ज्याच्यावरती सुडो फोर्स ॲक्ट व्हायला आहे इंटू ॲक्सलरेशन ऑफ द सिस्टीम. ॲक्सलरेशन ऑफ द सिस्टीम काय झालं? जी साईन थिटा. नीट बघा, सिस्टीम जी साईन थिटानं खाली यायला आहे म्हणजे ह्या बॉबवरती अपोजिट डायरेक्शनला काय लागणार? सुडो फोर्स. सुडो फोर्स काय असतो? मास ऑफ द बॉडी ऑन विच सुडो फोर्स इज ॲक्टिंग. सुडो फोर्स कुणावर लागायला आहे? बॉबवर. मग त्याच्या अपोजिट डायरेक्शनला सुडो फोर्स मास इंटू सिस्टीमचं ॲक्सलरेशन जी साईन थिटा इंटू जी साईन थिटा. मग आता व्यवस्थित बघा, ह्याच्यावरती 3 फोर्सेस ॲक्ट व्हायलेत. 3 फोर्सेस कोणकोणते ॲक्ट व्हायलेत? एम जी कॉस थिटा, एम जी साईन थिटा आणि दुसरा बॉबवर कोणता? एम जी साईन थिटाच. मग आता मला सांगा, हे एम जी साईन थिटा इक्वल आणि काय झाले? अपोजिट. हे इक्वल आणि अपोजिट एम जी साईन थिटा एकमेकाला काय करतील? कॅन्सल करतील. एस ऑर नो? मग आता ह्याच्यावरती एकच फोर्स उरला. एकच फोर्स म्हणजे कोणता उरला? एम जी कॉस थिटा. म्हणजेच त्याच्यावरती नेट फोर्स जो आला, हा नेट फोर्स कोणता आला? एम जी कॉस थिटा. मग मला सांगा, हा नेट फोर्स म्हणजेच काय असतो? एम इंटू जी नेट. म्हणजेच एम एम गेट कॅन्सल. जी नेट काय आलं? जी कॉस थिटा. सो टाइम पिरियड इज इक्वल्स टू 2 अंडर रूट एल अपॉन जी नेटलाच काय म्हणत असतात? जी कॉस थिटा. सो टाइम पिरियडसाठी एक्सप्रेशन आलं 2 अंडर रूट एल अपॉन जी कॉस थिटा. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट इक्वेशन इन केस ऑफ द ट्रॉली. मग ह्याच्यामध्ये छोटासा प्रॉब्लेम पण विचारतात. मग छोटासा प्रॉब्लेम काय विचारतात बघा इकडं. असं म्हणतील कधी कधी तुम्हाला, इनक्लाइंड प्लेन इज 3 in 5. इनक्लाइंड प्लेन इन काय म्हणतील? 3 in 5. आणि बाकीचं सेम ते ट्रॉलीमध्ये पेंडुलम आहे. ट्रॉली कमिंग इन द डाऊनवर्ड. व्हॉट विल बी टाइम पिरियड ऑफ ऑसिलेशन ऑफ द पेंडुलम. मग काय करणार अशा केसेसमध्ये? 3 in 5 म्हणजे काय? तर हा तुमचा इनक्लाइंड प्लेन. 3 म्हणजे थिटाची अपोजिट साईड असते 3. 5 म्हणजे काय असते? हायपोटेनियस. कारण 3 in 5 चा मिनिंग असतो साईन थिटा. अपोजिट साईड 3, हायपोटेनियस 5. नीट लक्षात घ्या, हे तुम्हाला झालेलंच आहे लॉज ऑफ मोशनमध्ये, तरी पण सांगतो. 3 in 5. 3 म्हणजे थिटाची अपोजिट साईड, 5 म्हणजे हायपोटेनियस, म्हणजे साईन थिटा 3 in 5 झालं. मग मला सांगा, ही साईड 3 ही 5 हा 90 डिग्री असेल तर हा किती? 4. कारण 3 4 5चं ट्रिपलेट असतं. मग कॉस थिटा इक्वल्स टू काय आलं? हे ट्रॉली ब्रिली हे खाली यायले सगळं. कॉस थिटा काय असतं? अपोजिट साईड सॉरी ॲडजस्टंट अपॉन हायपोटेनियस 4/5 ठेवून टाका. सो टी इक्वल्स टू 2 अंडर रूट एल अपॉन जी. कॉस थिटा काय आलं? 4/5. हे अपॉनचं 5 कॅन्सल होऊन वरी जाईल. सो अंडर रूट आन्सर काय येईल? 2 अंडर रूट 5 एल अपॉन 4G. दिस इज द आन्सर फॉर हेच आन्सर कुणासाठी येईल? टाइम पिरियड. ओके, ठीक आहे, थांबूया तिथं. दॅट्स ऑल. थँक्यू.